तो हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल पीजी टेक अकॅडमी. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकणार आहोत नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स काय राहतं, आपण याच्या मागच्या लेक्चरमध्ये आपण पाहिलं होतं की इफ एल्स या स्टेटमेंटची पेअर कशी वापरतात. ही इफ एल्स स्टेटमेंट कसा वापरायचा त्याचा सिंटॅक्स पाहिला होता आपण, त्याचे एक्झाम्पल, त्याचा प्रोग्राम सुद्धा आपण घेतलं होतं. मी इथं टाकला नाही प्रोग्राम, मी टाकून देईन प्रोग्राम या लेक्चरच्या नंतर मी ते प्रोग्राम टाकून देईन. आणि त्याचा फ्लोचार्ट बघा. फ्लोचार्ट गेल्या बारीस आपण बघितला नव्हता, या बारीस फ्लोचार्ट आपण बघून घेऊ. फ्लोचार्ट म्हणजे काय नाही मित्रांनो, डायग्रॅमॅटिक रिप्रेझेंटेशन ऑफ प्रोग्राम. आपण जो काल प्रोग्राम घेतला होता त्याचा रिप्रेझेंटेशन, तो प्रोग्राम स्टार्ट केला आपण, त्याला कंडिशन दिली आपण इफ कंडिशन लावली. ती कंडिशन एकतर ट्रू होणार, असं एक बाण काढायचा ट्रू होणार, दुसरा बाण काढायचा एकतर फॉल्स होणार. ट्रू झाली तर इफची बॉडी एक्झिक्यूट होणार आणि फॉल्स झाली तर एल्सची बॉडी एक्झिक्यूट होणार. आणि त्यानंतर त्याचे दुसरे स्टेटमेंट असतील तर ते एक्झिक्यूट करणार आणि पुन्हा प्रोग्राम काय होणार, एंड होणार. असा प्रोग्राम आपण काल बघितला होता. तसंच तो फ्लो चार्ट असते मित्रांनो, तसंच फ्लो चार्ट काढावा लागते मित्रांनो. तर आज आपण बघणार आहोत नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स तसं तर फ्लो चार्ट विचारत नाहीत, पण तरी मी सांगत आहे इन्फॉर्मेशनसाठी तुमच्या. नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय? When multiple conditions are present in particular sequence, then we use nested if else. म्हणजेच मल्टिपल कंडिशन, जेव्हा आपल्याकडे कंडिशन्स जास्ती असते, दोन कंडिशन असल्या तेव्हा आपण इफ एल्स वापरू शकतो. दोन कंडिशन असल्या तेव्हा आपण इफ एल्स हा ब्लॉक वापरू शकतो. इफ एल्स. एक कंडिशन असल्यावर आपण इफ वापरू शकतो. एकच कंडिशन असली का आपण नुसता इफ ब्लॉक वापरू शकतो. आणि जेव्हा तीन कंडिशन असतील तेव्हा इफ एल्स च नेस्टेड इफ एल्स वापरायचं. काय वापरायचं? नेस्टेड इफ एल्स. हा नेस्टेड इफ एल्स वापरायचा मित्रांनो. नेस्टेड इफ एल्स काय आहे ते बघून घेऊया मित्रांनो. आधी आपण हा नेस्टेड इफ एल्स वापरायचा. वन इफ एल्स विदिन अनदर इज नोन ॲज नेस्टेड. म्हणजे एका इफ एल्स मध्येच दुसरं इफ एल्स, त्यालाच नेस्टेड इफ एल्स म्हणतात. सिंटॅक्स मध्ये बघून घ्या, तुम्हाला क्लिअर होऊन जाईल. एका इफ एल्स मध्ये दुसरं इफ एल्स पहा. एका इफ एल्स मध्ये दुसरं इफ एल्स आहे का? या इफ आणि या एल्स मध्ये. इथं पहा मित्रांनो, तुम्हाला दिसत आहे का नाही की या इफ मध्ये आणि या एल्स मध्ये हे दुसरं इफ एल्स आहे का? हे पहा, इफच्या ब्लॉक मध्ये. इफचा ब्लॉक कुठून ते कुठवर आहे? इथून ते इथवर इफचा ब्लॉक. इफ एल्स मध्ये आहे का? हे दुसरा इफ एल्स टाकलाय का नाही? इफ एल्सच्या ब्लॉक मध्ये असणार इफ एल्स, त्यालाच नेस्टेड इफ एल्स म्हणतात. ह्या इफ एल्सच्या ब्लॉक मध्ये हा इफ एल्स आहे, तर त्याला नेस्टेड इफ एल्स म्हणतात. तर हे का वापरता जेव्हा आपल्याकडे मल्टिपल कंडिशन्स असतात, मल्टिपल कंडिशन्स आपल्याकडे असतात तेव्हा आपण हा इफ एल्स ब्लॉक वापरतो, नेस्टेड इफ एल्स वाला. तर सिंटॅक्स तुम्ही बघून घ्या. आपण प्रोग्राम बघताना तेव्हा तुम्हाला आणखीनच क्लिअर होऊन जाईल मित्रांनो. त्यामध्ये कसं असतं मित्रांनो माहिती का? तीन कंडिशन्स चेक होतात. तीन कंडिशन्स चेक होते. त्यामध्ये ॲज पर अबाउ सिंटॅक्स, त्या सिंटॅक्सला धरून कंडिशन 1 जर ट्रू असली तर प्रोग्राम कंट्रोलर चेक कंडिशन 2, अदरवाइज एक्झिक्यूट एल्स ब्लॉक्स. म्हणजे कंडिशन 1, समजा कंडिशन 1 ट्रू असली, ही कंडिशन जर ट्रू असली, ही कंडिशन जर ट्रू असली तर मग प्रोग्राम कंट्रोलर इफची ही कंडिशन बघत आहे. नसता ही जर कंडिशन फॉल्स झाली तर प्रोग्राम कंट्रोलर कुठे जाणार? हे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार. या इफचा हा एल्स ब्लॉक आहे आणि या इफचा हा एल्स ब्लॉक आहे. जर ही कंडिशन फेल झाली, फॉल्स झाली, तर हे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि ही कंडिशन फॉल्स झाली तर हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि ही कंडिशन ट्रू झाली तर ही कंडिशन चेक होईल. अदरवाईज हीच कंडिशन फॉल्स झाली तर ते डायरेक्ट इथं जाईन. नंतर ही कंडिशन, हे ब्लॉक चेकच होणार नाही. हे असं ह्या वाक्याचा अर्थ आहे मित्रांनो. या पूर्ण वाक्याचा तसा अर्थ आहे मित्रांनो. आणि इफ कंडिशन 2 इज ट्रू देन इनर ब्लॉक एक्झिक्यूट, अदरवाइज एल्स ब्लॉक इज एक्झिक्यूट. इनर एल्स ब्लॉक म्हणलं का नाही मित्रांनो मी? जर कंडिशन ट्रू असेल तरच ते इनर ब्लॉक एक्झिक्यूट होणार. म्हणजे काय? जर ही कंडिशन जर ट्रू असेल तर ह्या ब्लॉकला चेक करणार कोण? कंट्रोलर, कंपायलर ह्या ब्लॉकला चेक करणार. आणि ही जर कंडिशन ट्रू असेल तर हे एक्झिक्यूट करणार. आणि जर ही जर कंडिशन फॉल्स असेल तर हे एक्झिक्यूट करणार. हा एल्स ब्लॉक, इनर एल्स ब्लॉक. याची कंडिशन चेक केल्यानंतर ट्रू का फॉल्स आलं का? ट्रू आलं की हे एक्झिक्यूट करणार आणि फॉल्स आलं की हे एक्झिक्यूट करणार.
आणि जर इथं जर कंडिशन ट्रू आली तर मग तो कंडिशन ही इफची कंडिशन चेक करणार, आणि इथं जर कंडिशन फॉल्स आली, ही कंडिशन जर फॉल्स झाली वरच्या इफची कंडिशन फॉल्स झाली की मग तो एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार, हा बाहेरवाला एल्स. तर आपण प्रोग्रामद्वारे समजून घेऊन मित्रांनो, असं तुम्हाला लवकर समजणार नाही, तर आपण प्रोग्राम बघूया याचे. चला तर मग आपण प्रोग्राम घेऊया. तर मित्रांनो आता आपण आपल्या ऑनलाईन सी कंपायलर वरती आलो आहोत. तर आज आपण प्रोग्राम पहिला घेणार आहोत ग्रेटर नंबरचा. तुम्ही म्हणता सर आपण तर प्रोग्राम तो ग्रेटर नंबरचा घेतला होता आणि तो इफ एल्स मध्ये एक्झिक्यूट केलता, इफ एल्स मध्ये तो प्रोग्राम एक्झिक्यूट केलता, पण ती ग्रेटर नंबरचा घेतला होता आपण. आता ह्या बारीस फाइंड आउट GREAT ग्रेटर नंबर बिटवीन थ्री नंबर्स. फाइंड आउट ग्रेटर नंबर बिटवीन 3 नंबर्स, हा प्रोग्राम आपण घेणार आहोत. तो किती नंबर मध्ये घेतला होता आपण? 2 नंबर्स मध्ये, ए आणि बी. पण या बारीस आपण 3 नंबर घेणार आहोत. 3 नंबर ए, बी आणि सी. तीन नंबर पैकी कोणता मोठा नंबर, जे मोठा नंबर असेल ते प्रिंट होऊन येणार. 3 नंबर युजर इन्सर्ट करणार आणि त्यापैकी कोणता मोठा नंबर असेल ते प्रिंट होणार मित्रांनो. तर चला तर मग ते बघूया. आधी तीन काय करूया आपण, व्हेरिएबल बनवून त्यांच्यावर व्हॅल्यू युजर कडून घेऊया. 3 व्हेरिएबल बनवायचे, म्हणजे ए बनविला, नंतरनी बी बनविला आणि नंतरनी सी बनविला. हे 3 व्हेरिएबल आपण बनविले मित्रांनो. 3 व्हेरिएबल बनविले, त्यावरती व्हॅल्यूज कोण टाकणार मित्रांनो? युजर टाकणार, युजर. मग युजरला मेसेज द्यायचा मित्रांनो की एंटर, काय करायचं, प्रिंट एफ फंक्शन वापरायचं. प्रिंट एफ फंक्शन वापरायचं मित्रांनो. हे वापरायचं पुन्हा ब्रॅकेट्स वापरायचे, डबल कोटेशन मध्ये एंटर 3 नंबर्स, असा युजरला आउटपुटला मेसेज द्यायचा आणि हा प्रिंट एफ क्लोज करून टाकायचा. स्कॅन एफ वापरायचं. स्कॅन एफ कामून युजर कडून आपण आउटपुट घेईल मित्रांनो म्हणून. आणि आपण आपल्याला माहिती होतं की आपल्याला 2 नंबर्स घ्यायचे होते युजर कडून. आधी आपण काय करत होतो, 2 नंबर घेत होतो, तेव्हा 2दा आपण %d लावत होतो. पण आता काय करायचं, आपण 3दा %d असं लावायचं. पहिला %d वर आपण ऍड्रेस ए वरचा स्टोअर करू, दुसऱ्या %d वरून व्हॅल्यू आलेली आपण ती ऍड्रेस ऑफ बी वरती स्टोअर करू, ऍड्रेस ऑफ बी वरती स्टोअर केली, आणि तिसऱ्या %d द्वारे व्हॅल्यू आलेली आपण ऍड्रेस ऑफ सी वरती स्टोअर करणार आहोत. पहिली व्हॅल्यू आलेली कशावर स्टोअर होईल, ए वरती, या ए व्हेरिएबल वरती. दुसरी व्हॅल्यू कशावर स्टोअर होईल, या बी वरती. आणि तिसरी व्हॅल्यू कशावर स्टोअर होईल, सी वरती. अशा व्हॅल्यू स्टोअर होतील मित्रांनो. त्यानंतर आपल्याला इफ एल्स आणि कशाबद्दल बघायचंय, युजिंग नेस्टेड इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स, युजिंग नेस्टेड इफ एल्स आपल्याला तो प्रोग्राम बघायचा आहे. नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय, एका इफ एल्स मध्ये दुसरं इफ एल्स, आता कंडिशन द्यायची मित्रांनो आपल्याला. या आता मित्रांनो पहा, मी तुम्हाला कंडिशन समजित, आधी प्रोग्राम लिहितो नंतर मी कंडिशन समजितो. ए, बी आणि सी हे 3 व्हेरिएबल आहेत आपले. आता पहा, 3 व्हेरिएबल युजरने टाकले, आपल्याला व्हेरिएबलच्या व्हॅल्यू टाकल्या. आता पहिली कंडिशन आपण काय देणार आहोत, ए हा मोठा आहे का बी पेक्षा, हे चेक करायचं. ए जर मोठा असेल बी पेक्षा, आणि मग इफची बॉडी लावायची. इफची बॉडी मध्ये परत इफ असणं म्हणजे नेस्टेड इफ एल्स. इफच्या बॉडी मध्ये परत इफ असणं म्हणजे नेस्टेड इफ एल्स. ए हा मोठा आहे का सी पेक्षा, आपण असं टाकून दिलं. आणि परत कर्ली ब्रेसेस 2, आणि त्या कर्ली ब्रेसेस मध्ये आपण प्रिंट एफ मेसेज टाकणार. प्रिंट एफ हा मेसेज टाकणार.
यामध्ये आपण ग्रेटर नंबर इज ए टाकणार. असं इज ए, ग्रेटर नंबर इज ए इक्वल टू %d. %d का म्हणून त्या ए ची व्हॅल्यू डिस्प्ले करायला, आणि इथं ए कॉमा देऊन ए लिहायचं म्हणजे ए ची व्हॅल्यू डिस्प्ले होऊन जाईल. मित्रांनो पहा, ए जर बी पेक्षा मोठा असला आणि ए जर सी पेक्षा जरी मोठा असला तर ग्रेटर नंबर कोणता राहील? एच राहील ना. ही तर कंडिशन झाली. आता जर ए जर, आता पहा दुसरा इफ एल्स, नेस्टेड इफ एल्स झाला का? हा हा पहा, हा ब्लॉक नेस्टेड इफ एल्स झाला का? नाही. तर नेस्टेड इफ एल्स कशाला म्हणतात? इफ एल्स मध्ये इफ एल्स. तर आपण आणखीन एक इफ एल्स इथे घेणार आहोत. थांबा, मी आधी हे बारीक करून घेतो सगळं. हे जे आहे का, ह्याला स्मॉल करून घेतलंय मी, जेणेकरून तुम्हाला क्लिअरली दिसावं. तुम्ही जर मोबाईलवर पाहत असताल तर स्क्रीन जरा मोठी करून पहा. पूर्ण दिसायसाठी मी तुम्हाला हे असं केलेलं आहे मित्रांनो. इथं सुद्धा एक एल्स वापरणार, एल्स, आणि एल्सचा ब्लॉक लिहिणार. एल्सचा ब्लॉक, एल्सच्या ब्लॉक मध्ये काय लिहिणार? प्रिंट एफ लिहिणार. ग्रेटर नंबर इज सी लिहिणार. इथं ग्रेटर इज सी, %d इक्वल टू, इथं सी ची व्हॅल्यू डिस्प्ले करून टाकायची मित्रांनो. ह्या कॉमाच्या अलीकडून ना, इकडून कॉमाच्या इकडून, थांबा, इथं सी इक्वल टू %d करून टाका. सी इक्वल टू %d करून टाका आणि डबल कोटेशन देऊन टाका आणि कॉमा देऊन ही सी डिस्प्ले करून टाका. हे पहा, इथं पहा, ए जर, काय करू आपण, आधी सगळा प्रोग्राम लिहून आणि त्यानंतर तुम्हाला समजून सांगतो, कारण असं क्लिअर होणार नाही. एल्स मध्ये काय राहील मग? प्रिंट एफ मध्ये, प्रिंट एफ ग्रेटर नंबर इज बी राहील. ग्रेटर नंबर इज बी, %d ग्रेटर नंबर इज बी %d, आणि बी ची व्हॅल्यू इथं डिस्प्ले करून टाकायची मित्रांनो, आणि सेमीकॉलम देऊन क्लोज. हे पहा मित्रांनो, आधी पहा नेस्टेड इफ एल्स म्हणजे काय. ह्या इफ एल्स ब्लॉक मध्ये हा इफ एल्स म्हणजे समजलं का? हे पहिला इफ एल्स, हा आउटर इफ एल्स म्हणतात त्याला. हे जे आहे का, हा इफ एल्स आणि हा इफ आणि हा एल्स, यांना आउटर इफ एल्स म्हणतात आणि यांना इनर इफ एल्स म्हणतात. इनर इफ एल्स, हा इनर इफ आणि हा इनर एल्स, असं आउटर आणि इनर, आणि या सगळ्यांना मिळून नेस्टेड इफ एल्स म्हणतात मित्रांनो. एका इफ एल्स मध्ये दुसरा इफ एल्स. नेस्टेड इफ एल्स म्हणजे इतकंच की एका इफ एल्स मध्ये दुसरा इफ एल्स. या इफ एल्स मध्ये हा इफ एल्स आहे मित्रांनो, या इफ एल्स मध्ये हा इफ एल्स आहे मित्रांनो, म्हणून त्याला नेस्टेड इफ एल्स असं म्हणलेलं आहे. तर मित्रांनो, आधी आपण आता प्रोग्राम पाहूया रन करून. रन प्रोग्राम होतो का आपला ते पाहूया, त्यानंतर तुम्हाला कळून येईल. त्यानंतर मी तुम्हाला प्रोग्राम समजतो. पहिली व्हॅल्यू आपण काय टाकू? पहिली व्हॅल्यू काय टाकायची आपण? पहिली व्हॅल्यू 5 टाकू आपण. आपण युजर आहेत, आपण एंटर करणार, 3 व्हॅल्यू एंटर करणार. पहिली व्हॅल्यू आपण 5 टाकली, एंटर दाबायची. दुसरी व्हॅल्यू काय टाकायची आपण? दुसरी व्हॅल्यू 10 टाकू, एंटर दाबायचं. तिसरी व्हॅल्यू 15 टाकू. आता पहिली व्हॅल्यू 5 ही कशावर गेली मित्रांनो? पहिली व्हॅल्यू 5 कशावर गेली? ए वरती. दुसरी व्हॅल्यू बी वरती गेली, तिसरी व्हॅल्यू सी वरती गेली. आता आउटपुटला काय यायला पाहिजे? या तिन्ही पैकी ग्रेटर नंबर कोणता आहे ती आउटपुटला येणार पाहिजे. ग्रेटर नंबर कोणता आहे? 15 कोण्या ह्याच्यावर गेलाय? सी वरती. मग आउटपुटला काय यायला पाहिजे? ग्रेटर नंबर इज सी इक्वल टू 15 असं आउटपुटला यायला पाहिजे. तर आता एंटर मारूया आपण, आउटपुटला काय येते पहा. ग्रेटर नंबर बी आलं. कसं काय?
ग्रेटर नंबर बी कसं काय आलं? आपण ग्रेटर नंबर बी कसं काय आलं? 10 कसं काय आला ग्रेटर नंबर? कारण 10 हा 5 पेक्षा ग्रेटर आहे, पण सी तर त्याच्याहून ग्रेटर आहे ना, म्हणून आपण ते इफ ची एल्स कंडिशन ही दिलीच नाही ना, त्यामुळे ते तसं आले. या इफ एल्स मध्ये सुद्धा इफ एल्स आहे, ही असाच इफ एल्स या इफ एल्स मध्ये सुद्धा आहे मित्रांनो. त्याच्यात ती व्हॅल्यू आहे. हे पहा, नेस्टेड इफ एल्स म्हणजे एका इफ एल्स मध्ये दुसरे इफ एल्स. मग इथं काय होणार मित्रांनो? इथं काय केलं तर आपण बी इज लेस दॅन सी केलं तर, बी इज लेस दॅन सी केलं तर मित्रांनो, बी इज लेस दॅन सी केलं तर. त्यानंतर ग्रेटर नंबर इथं काय टाकलं होतं? ग्रेटर नंबर इज बी टाकलं होतं, बी, आणि इथं सुद्धा बी. इथं ग्रेटर नंबर काय? इथं ग्रेटर नंबर इज सी, आणि इथं सुद्धा सी. आता पहा मित्रांनो, आता आउटपुट पहा. हा प्रोग्राम पूर्ण झालेला आहे मित्रांनो. मी तुम्हाला नेस्टेड इफ एल्स समजवायच्या नादात इथला एल्स हा टाकायचा विसरूनच गेलतो. नेस्टेड इफ एल्स मध्ये काय होतं? ह्या इफ एल्स मध्ये हे एक इफ आणि हे एक एल्स, या इफ एल्स मध्ये दुसरे इफ एल्स वापरणे म्हणजे त्याला नेस्टेड इफ एल्स म्हणतात. म्हणजे हे आणि हे आपण दुसरे इफ एल्स वापरलेत. यांना काय म्हणतात? यांना इनर इफ एल्स, यांना इनर इफ एल्स, आणि हे या आणि ह्याला आउटर इफ एल्स म्हणतात मित्रांनो. तर आता प्रोग्राम आपण रन करून बघूया. तेच सेम नंबर टाकूया आपण. पहिल्यांदा काय टाकला आपण? 5, दुसऱ्यांदा काय टाकला आपण? 10, तिसऱ्यांदा काय टाकला आपण? 15. आता पाहू आउटपुटला. पहा मित्रांनो, ग्रेटर नंबर इज सी इक्वल टू 15 असं आउटपुटला आलंय मित्रांनो. तर ते आउटपुटला कसं आलं मित्रांनो ते पाहूया. आता आपलं करेक्ट आउटपुट आलेलं आहे. आता मी तुम्हाला हा प्रोग्राम समजून सांगतो. हे प्रोग्राम आधी मोठा करून घेतो. हा, इतका. तर आता पहा मित्रांनो, हे तर तुम्हाला समजायला हेडर फाईल इन्क्लूड केल्या, ही कमेंट लाईन आहे, हे मेन फंक्शन आहे. इथं काय केलं आपण? व्हेरिएबल डिक्लेअर केले, युजर कडून 3 व्हॅल्यू घेतल्या. इथपर्यंत तर तुम्हाला समजलं असेल सर्वांनाच. तर मग युजरनी काय केलं? ए, बी आणि सी अशा 3 व्हॅल्यू एंटर केल्या युजरनी. नंतरनी हा इफ एल्स ह्या 3 व्हॅल्यू इथे एंटर केल्या युजरनी. कुठं? इथं एंटर केल्या युजरनी. आणि नंतरनी मग इफ एल्सची कंडिशन चेक होणार. इथं पहा. हा, आता पहा. इथं काय आहे मित्रांनो? पहिली कंडिशन काय लावली इफनी? जर ही कंडिशन ट्रू झाली तर काय करणार कंट्रोलर? ही कंडिशन बघणार. ही कंडिशन जर ट्रू झाली तरच ही कंडिशन बघणार. कळलं का मित्रांनो? ही कंडिशन ट्रू झाली तरच ही कंडिशन बघणार. पहिली गोष्ट क्लिअर झाली. आणि ही जर कंडिशन ट्रू झाली, ही कंडिशन जर ट्रू झाली, या इनर इफची जर कंडिशन ट्रू झाली तर ही प्रिंटएफ प्रिंट करणार, हा ब्लॉक प्रिंट करणार मित्रांनो, हा ब्लॉक प्रिंट करणार. आता पाहूया कोणती कंडिशन ट्रू झाली आणि कोणती कंडिशन ट्रू नाही. कोणती कंडिशन ट्रू झाली आणि कोणती कंडिशन ट्रू नाही ते पाहूया आता आपण. आपण काय टाकलं आधी? ए वरती व्हॅल्यू 5 टाकली, बी वरती 10 व्हॅल्यू टाकली आणि सी वरती 15 व्हॅल्यू टाकलेली मित्रांनो. आता पहा, ए इथं काय कंडिशन लावली आपण? ए ग्रेटर दॅन बी. ए काय आहे? 5. ग्रेटर दॅन बी काय आहे? 10. 5 ग्रेटर दॅन बी आहे का? ही कंडिशन काय झाली? ही कंडिशन फॉल्स झाली. 5 ग्रेटर दॅन आहे का 10? नाही. मग ही कंडिशन फॉल्स झाली. ही कंडिशन फॉल्स झाल्यावर कुठे येणार होतं मित्रांनो? ही कंडिशन फॉल्स झाली. ही कंडिशन जर ट्रू झाली असती तर इथं खाली मध्ये आला असतं, इथं मध्ये. पण ही कंडिशन तर आता फॉल्स झालेली आहे. ही कंडिशन फॉल्स झाली म्हणून कुठे येणार? ही कंडिशन आता फॉल्स झाली. फॉल्स झाली म्हणल्यावर या एल्स ब्लॉक, हे एल्स ब्लॉक कडे जाणार. ही कंडिशन या एल्स ब्लॉक कडे जाणार. नंतर या एल्स ब्लॉक कडे जाऊन ती ह्या इनर रूपला, ह्या इनर इफला बघणार. इनर इफला ही कंडिशन ट्रू आहे तर हे एक्झिक्यूट करणार.
ही कंडिशन जर फॉल्स आहे, ही कंडिशन जर फॉल्स झाली तर हे एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार, आणि ही कंडिशन जर फॉल्स झाली या इफची जर कंडिशन फॉल्स झाली तर हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट करणार. आता येलो कलर मध्ये तुम्हाला लिहिलेलं समजायला असेल सर्व. आता आपण ग्रीन कलर मध्ये पाहूया. ही कंडिशन काय झाली, फॉल्स. इथं ही फॉल्स झाली, फॉल्स केली म्हणून आलो इथं फॉल्स केली म्हणून इथं आलो. आता इथं आलो आपण या एल्स वरती. आता आपला कंट्रोलर कुठे, या इथं इफ वरती. नंतर हे इफ एक्झिक्यूट होणार. नंतर ही कंडिशन चेक होणार, ही इफ वाली. ही कंडिशन काय आहे, बी हा ग्रेटर आहे का सी पेक्षा. बी काय आहे, 10 आहे. बी ची व्हॅल्यू 10 आहे. ग्रेटर देन सी काय आहे, सी ची व्हॅल्यू 15 आहे. बी हा ग्रेटर आहे का 10 पेक्षा, तर नाही. मग ही सुद्धा कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. ही सुद्धा कंडिशन काय झाली, फॉल्स झाली. आणि ही कंडिशन ट्रू झाल्यावर हे एक्झिक्यूट होणार होतं, ट्रू झाल्यावर हे एक्झिक्यूट होणार होतं. आणि फॉल्स झाल्यावर हे येलो कलर मध्ये बघा, फॉल्स झाल्यावर काय एक्झिक्यूट होणार होतं, हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होणार होतं. मग आपला एल्स ब्लॉक एक्झिक्यूट झालाय का, हा ग्रेटर नंबर इज सी इक्वल टू 15 असं आउटपुटला आलेलं आहे का, हो असं आउटपुटला आलेलं आहे आपलं, असं आउटपुटला आलेलं आहे मित्रांनो आपलं. मग सी हा आउटपुटला आलेला आहे, म्हणजे हा प्रोग्राम आपला सक्सेसफुली रन झालेला आहे मित्रांनो. आणि जर आता इथं आपण व्हॅल्यू देताना, समजा व्हॅल्यू देताना आता हे सर्व आता हे आपण ह्या व्हॅल्यूवर केलं. आता इथं व्हॅल्यूज देताना आपण चेक करूया कोणतं काय एक्झिक्यूट होणार आणि कोणतं काय एक्झिक्यूट होणार नाही. आता इथं व्हॅल्यूज देताना आपण काय करू, ए आणि बी आणि सी ची. आता ए वर आपण व्हॅल्यू काय टाकू, आता ए वर आपण व्हॅल्यू टाकू. आता इथं ए वर 10 व्हॅल्यू टाकू आपण, बी वर 50 व्हॅल्यू टाकू, बी वर 50 आणि सी वर 20 व्हॅल्यू टाकू मित्रांनो. आता आउटपुटला काय यायला पाहिजे मित्रांनो, आता तुमच्या हिशोबाने कोणती ग्रेटर व्हॅल्यू 50, आउटपुटला काय यायला पाहिजे, ग्रेटर नंबर इज बी इज इक्वल टू 50 असं आउटपुटला यायला पाहिजे. तर ते कसं आउटपुटला येईल मित्रांनो, आपण जर ह्या व्हॅल्यू टाकल्या तर ते बघूया. ड्राय रन करून आपण बघूया. ड्राय रन म्हणजे हँड रन. याला आपण आता जे केलं करायला ते त्याला हँड रन म्हणतात. ज्याला हँड रन करता आला प्रोग्राम त्याला सर्व जमतंय मित्रांनो. हँड रन करणे म्हणजे आता आपण जे करत आहोत ते आता परत चेक होणार. इफ ची कंडिशन ह्या व्हॅल्यू टाकल्या आपण, या व्हॅल्यू टाकल्या आपण, तर परत चेक होणार. ए इज इक्वल टू ए ग्रेटर दॅन बी, ए ग्रेटर दॅन बी. ए ची व्हॅल्यू काय 10, आपण लेटेस्ट व्हॅल्यू काय टाकली याची 10, आणि बी ची व्हॅल्यू काय आहे 50. 10 ग्रेटर दॅन 50 आहे का, 10 हा ग्रेटर दॅन 50 आहे का, नाही. म्हणजे काय झालं, ही कंडिशन फॉल्स झाली. फॉल्स झाल्यावर कुठे येणार, ही कंडिशन जर तुमची फॉल्स झाली तर कुठे येणार, खाली जाणार. इथून खाली जाणार कंडिशन, या एल्स ब्लॉक वर येणार. आणि ही जर कंडिशन ट्रू झाली असती तर ह्या इनर कंडिशन चेक केली असती त्यांनी. ही जर कंडिशन जर ट्रू झाली असती तर इनर कंडिशन चेक केली असती. पण इनर कंडिशन चेक करणार का आता, नाही, कारण का फॉल्स झाली आहे कंडिशन. तर कंडिशन फॉल्स झाली आहे मित्रांनो. तर आता काय होणार, हा इनर ब्लॉक ची तपासणी होणार, ह्या इनर ब्लॉक चेक होणार मित्रांनो. हा इनर ब्लॉक चेक झाला तर मग काय होणार, बी हा ग्रेटर दॅन आहे का सी पेक्षा, हा चेक होणार. बी ची व्हॅल्यू काय आहे 50. हे बी ची व्हॅल्यू टाकणं, हे सी ची व्हॅल्यू टाकणं, ह्याला सर्वाला काय म्हणतात मित्रांनो, ड्राय रन, हँड रन करणे म्हणतात. हँड रन ड्राय रन एकच. बी ची व्हॅल्यू 50 देणं, सी ची व्हॅल्यू 20 देणं. 50 हा ग्रेटर दॅन 20 आहे का, हो मित्रांनो 50 हा ग्रेटर दॅन 20 आहे. मग इथं काय झाली, कंडिशन ट्रू झाली मित्रांनो, कंडिशन ट्रू झाली. तर मग काय एक्झिक्यूट होणार, आता ही जर कंडिशन ट्रू झाली तर काय एक्झिक्यूट होणार, हा ब्लॉक एक्झिक्यूट होणार होता. फॉल्स झाली असली तर हा एल्सचा ब्लॉक. पण कंडिशन काय झाली, ट्रू म्हणल्यावर हे प्रिंटएफ एक्झिक्यूट होणार. हे प्रिंटएफ कोणतं प्रिंटएफ, ग्रेटर नंबर इज बी इक्वल टू 50 असं आउटपुटला येणार मित्रांनो. चला तर मग आता आपण आउटपुटला बघूया. आता आपण आउटपुट बघूया. ग्रेटर नंबर इज, तीच व्हॅल्यू टाकूया आपण, तेच व्हॅल्यू टाकूया सेम. आधी काय टाकली, ए ची व्हॅल्यू काय टाकली होती 10,
बी ची व्हॅल्यू 50 टाकली होती आपण आणि सी ची व्हॅल्यू काय टाकली होती 20, त्याच व्हॅल्यू टाकली असते. आता आउटपुटला बघा, पहा मित्रांनो, ग्रेटर नंबर इज बी इक्वल टू 50 असं आउटपुटला आलेलं आहे. म्हणजे आपला प्रोग्राम सक्सेसफुली रन झाला आहे. 50 हा नंबर ग्रेटर आहे 10 पेक्षा आणि 20 पेक्षा. पहा मित्रांनो, आता जर तुम्ही म्हणता सर ए ची, बी ची आणि सी ची झाली, आता ए वर जर आपण ग्रेटर नंबर टाकला तर काय होईल? पहा तुम्ही, ए वर जर समजा ए वर आता तुम्ही 50 टाकलं, बी वर किती टाकला तुम्ही? बी वर टाकला 10 आणि सी वर किती टाकला 20. इथं चेक होणार, या जागी चेक होणार, ए ग्रेटर दॅन बी आहे का? ए ग्रेटर दॅन बी आहे का? ए ची व्हॅल्यू किती 50 ग्रेटर दॅन बी आहे का? बी ची व्हॅल्यू काय आहे 10. 50 ग्रेटर दॅन 10 आहे का? हो. तर ही कंडिशन काय झाली मित्रांनो? ट्रू झाली. आणि ही कंडिशन ट्रू झाल्यावर आपण कुठं जातो? मध्ये जातो, मधली कंडिशन चेक करतो. ही कंडिशन ट्रू झाल्यावर, आणि फॉल्स झाली असती तर कुठे येत होतो? खाली येत होतो आपण, चेक खाली एल्स कडे येत होतो. पण ही कंडिशन ट्रू झालेली आहे. ही कंडिशन ट्रू झाली म्हणून आपण काय करणार आता? या इफ ब्लॉकला चेक करणार. या इफ ब्लॉकला मी कलर दुसरा घेतो. या इफ ब्लॉकला ब्ल्यू कलर मध्ये बघा, या इफ ब्लॉकला चेक होणार. का? कारण कंडिशन काय झालेली आहे? ट्रू झालेली आहे म्हणून. कंडिशन फॉल्स झाली असली तर इकडे खाली आला असतं मित्रांनो, खाली. आता ही कंडिशन चेक होणार. ही कंडिशन चेक होणार. ही कंडिशन आपण इथं चेक करूया मित्रांनो, कारण इथं जागा नाही आपल्याला. इथं चेक करूया काय कंडिशन? ए ग्रेटर दॅन सी आहे का? कंडिशन इथं काय टाकली? ए ग्रेटर दॅन सी आहे का बघा म्हणून. ए ची व्हॅल्यू काय 50, सी ची व्हॅल्यू काय 20. 50 ग्रेटर दॅन 20 आहे का? हो मित्रांनो, 50 ग्रेटर दॅन 20 आहे. म्हणजे ही कंडिशन काय झाली? ट्रू. आणि जेव्हा ही कंडिशन ट्रू होते मित्रांनो, तेव्हा हा प्रिंट एफ एक्झिक्यूट होते. ही कंडिशन जेव्हा फॉल्स होते का, तेव्हा हा एल्स ब्लॉक एक्झिक्यूट होतो मित्रांनो. येलो कलर मध्ये दाखवतो मी, ही कंडिशन जेव्हा ट्रू होते, तेव्हा हा प्रिंट एफ एक्झिक्यूट होतो मित्रांनो, कंडिशन ट्रू झाल्यावर. आणि ही कंडिशन जेव्हा फॉल्स होते, तेव्हा हा ब्लॉक एक्झिक्यूट होतो मित्रांनो. हा एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होतो. कंडिशन काय झाली? ट्रू झाली. मग काय होणार मित्रांनो? कंडिशन काय झाली? ट्रू झाली. मग काय होणार? हे एक्झिक्यूट होणार. प्रिंट एफ ग्रेटर नंबर इज ए इज इक्वल टू 50 असं आउटपुटला येणार. तर आपण आउटपुट पाहूता आपण ए ची व्हॅल्यू मोठी देऊन बघूता. ह्या बारीस ए ची व्हॅल्यू काय देणार आहोत आपण? 50. ए ची व्हॅल्यू 50 देणार आहोत. बी ची व्हॅल्यू काय देणार आहोत आपण? 10. सी ची व्हॅल्यू 20. आता पहा आउटपुटला, पहा ग्रेटर नंबर इज ए इक्वल टू 50 असं आउटपुटला आलेलं आहे मित्रांनो. म्हणजे तुमचा हा सुद्धा प्रोग्राम रन झालेला आहे. काही नाही मित्रांनो, एका इफ एल्स मध्ये दुसरा इफ एल्स, त्यालाच नेस्टेड इफ एल्स म्हणतात मित्रांनो. होप की तुम्हाला हा प्रोग्राम समजला असेल मित्रांनो. तर मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एक होमवर्क दिलता मित्रांनो. कालच्या लेक्चरमध्ये मी तुम्हाला एक होमवर्क दिलता. त्या होमवर्क मध्ये मी तुम्हाला सांगितलं होतं इव्हन ऑडचा प्रोग्राम तुम्ही फाइंड आउट करा. इव्हन ऑडचा काय वापरून? इफ एल्स वापरून इव्हन ऑडचा प्रोग्राम तुम्ही फाइंड आउट करा. इव्हन ऑडचा एक नंबर टाकणार युजर काय करणार? एंटर 1 नंबर. इव्हन ऑडचा प्रोग्राम आपण घेणार आहोत, ग्रेटर नंबरचा नाही. इव्हन ऑड नंबर using if else. Even odd number using if else. Find out even odd number using if else. युजर एकच नंबर एंटर करणार. काय नंबर एंटर करणार युजर? ए. एकच व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला ए दिली. एकच व्हेरिएबल डिक्लेअर केला, त्याला ए दिलं व्हॅल्यू. नाही, व्हेरिएबल ए डिक्लेअर केला, त्याची जात इंटिजर केली आणि त्यावरती व्हॅल्यू टाकली. म्हणजे इथे एकाच पर्सेंटेजची गरज लागेल, कारण एकच व्हेरिएबल एंटर केला आपण. त्यानंतर इफ कंडिशन लावून इफ लावा मित्रांनो. इफ एल्स वापरायचे ना आपल्याला, म्हणून इफ लावा. कालचा होमवर्क सांगत आहे मी. होमवर्क कालच्या लेक्चर मध्ये मी तुम्हाला एक होमवर्क दिलता. इव्हन ऑड कसा फाइंड आउट करायचा तेच सुरू आहे मित्रांनो. इथं इफ एक वापरायचा आणि इफच्या सोबत कोणती पेअर वापरायची मित्रांनो? इफच्या सोबत कोणती पेअर वापरायची मी तुम्हाला कालच्या लेक्चर मध्ये सांगितले. इफच्या सोबत एल्सची पेअर वापरायची.
इफच्या सोबत एल्सची पेअर वापरायची. आणि मित्रांनो जेव्हा तो इफची कंडिशन ट्रू होईल, इफची कंडिशन जेव्हा ट्रू होईल मित्रांनो, तेव्हाच मग इफचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. आणि इफची कंडिशन जर फॉल्स होईल, इफची कंडिशन जर फॉल्स होईल तेव्हा एल्सचा ब्लॉक एक्झिक्यूट होईल. असा हे कालच्या लेक्चर. तर मित्रांनो आता आपण इथं कंडिशन लावूया. कंडिशन काय असणार मित्रांनो, नंबर एंटर केलेला आहे ना तो इवन आहे की ऑड आहे हे प्रिंट आउट करायचे आपल्याला. तर नंबर इवन कधी असणार, एखादा नंबर इवन कधी असणार मला सांगा. हा इवन नंबर कोणते, 2, 4, 6, 8, म्हणजे 2च्या टेबलमध्ये येणारे सगळे इवन नंबर असे म्हणू शकतो. पण तसं ती खरी डेफिनेशन होत नाही मित्रांनो. इवन नंबर्स कोणते राहतात मित्रांनो, ज्याला डिव्हिजिबल बाय 2 होते, म्हणजे ज्याला 2 नी भाग पडतो त्यालाच इवन नंबर म्हणतात. ज्याला 2 नी बरोबर भाग पडतो, म्हणजे आता हे 10 आहे मित्रांनो, 10 हा इवन नंबर आहे का, हो. 10 ला 2 नी करेक्ट भाग पडतो का, 2 1 जा 2, 5 जा 10, हा करेक्ट भाग पडला मित्रांनो, म्हणजे 2 नी हा करेक्ट भाग पडला. आता 11 हा इवन नंबर आहे का, 2 1 जा आणि 2, असं काही होऊ शकत नाही 11 जा. मग म्हणून ज्याला 2 नी डिवाइड केल्यावर रिमाइंडर, ज्याला 2 नी डिवाइड केल्यावर रिमाइंडर हे 1 येतो तो झाला ऑड नंबर, आणि ज्याला 2 नी डिवाइड केल्यावर रिमाइंडर हे 0 येतो त्याला तो झाला इवन नंबर मित्रांनो. आता एखाद्या नंबरला आपण 2 नी डिवाइड केलं आणि त्याचा जर रिमाइंडर कसा फाइंड आउट करतो आपण, रिमाइंडर मॉड्युलस ऑपरेटर वापरतो आपण, मॉड्युलस. तर एखाद्या नंबरला 2 नी जर डिवाइड केलं तर ते जर एखाद्या नंबरला 2 नी डिवाइड केलं, रिमाइंडर ते जर करेक्ट 2 नी डिवाइड झाला, म्हणजे रिमाइंडर जर 0 आलं तर मग काय ते नंबर काय झाला, इवन झाला. आणि रिमाइंडर जर दुसरा नंबर आला, रिमाइंडर किती येऊ शकतं, मग ते नंबर काय झाला, ऑड नंबर झाला. तर मित्रांनो ते आता प्रोग्रामद्वारे समजून घेऊ. आता आपण कसं फाइंड आउट करणार आहोत ती इवन ऑडचा प्रोग्राम. आपण इथं कंडिशन लावणार आहोत. जरा विचार केला मित्रांनो तर तुम्हाला कंडिशन लावा हे स्वतःला लॉजिक बिल्ड कराय, तुम्हाला स्वतः तुमचं लॉजिक वापरावं लागेल. तुम्ही विचार करायचा की कंडिशन काय लावू शकतो आपण इवन ऑड साठी. इवन ऑड साठी कंडिशन कोणती लावू शकतो आपण ती बघायचंय मित्रांनो. तर कंडिशन काय लागेल इथं पहा, मी तुम्हाला ती कंडिशन सांगून देईन. पहिली कंडिशन काय लागेल मित्रांनो, नंबर म्हणजेच ए, जे काही तुम्ही एंटर करताना युजरने जी व्हॅल्यू नंबर एंटर केली ते जर डिवाइड केलं 2 नी, त्याचं मॉड्युलस करणे म्हणजे त्याला डिवाइड करणे. त्याला डिवाइड केल्यानंतर त्याची व्हॅल्यू जर 0 असेल तर तो नंबर काय झाला, इवन नंबर झाला. इफचा ब्लॉक लावून प्रिंटएफ करून नंबर इज इवन करून टाकू आपण. नंबर इज इवन. आणि एल्स मध्ये काय टाकणार, जर नंबर इवन असेल तर नंबर काय, जर नंबर इवन नसेल तर नंबर काय असेल, तर नंबर ऑड असेल. एल्स मध्ये जर नंबर इवन नसेल तर नंबर काय असेल, ऑड. म्हणजे समजलं का, प्रिंटएफ मध्ये नंबर इज ऑड करून टाकायचं. नंबर इज ऑड. जर नंबर इवन नसेल, ही जर कंडिशन ट्रू झाली तर हे एक्झिक्यूट होणार, ही जर कंडिशन फॉल्स झाली तर हे एक्झिक्यूट होणार. जर नंबर इवन असेल तर हे एक्झिक्यूट होणार, नंबर जर ऑड असेल तर हे एक्झिक्यूट होणार एल्स मधलं. इथं कंडिशन चेक होणार.
मित्रांनो हे ए दिले म्हणून तुम्हाला बहुतेक समजत नसेल, इथं नम घ्या, नम घ्या, NUM, नम नावाचा व्हेरिएबल घ्या, जेणेकरून तुम्हाला क्लिअर होऊन जाईल, जरा प्रोफेशनल सुद्धा दिसेल ती. पहा मित्रांनो इथं सेमीकॉलम लावून घ्या, जेणेकरून एरर येणार नाही. आधी रन करून बघूया प्रोग्राम, आपण सक्सेसफुली रन होते का बघूया. हा रन झालाय, एंटर करा. 8 नंबर टाकूया. 8 नंबर इवन आहे का ऑड आहे हो मित्रांनो? इवन आहे. तर नंबर आउटपुटला काय यायला पाहिजे? इवन. हे पहा मित्रांनो आलं आहे आउटपुटला, नंबर इज इवन असा आउटपुटला आलेला आहे. तुम्ही म्हणता सर इवन नंबरच टाकला तुम्ही, ऑड नंबर टाका. सर चला तर मग आता ऑड नंबर टाकू आपण. ऑड नंबर काय? 11 नंबर टाकला. पहा नंबर इज ऑड आलं का? नंबर इज ऑड. तुम्ही कोणताही नंबर टाकू शकता मित्रांनो. सपोज मी एवढा मोठा नंबर टाकला, हा नंबर इवन आहे की ऑड आहे ते सांगणार. हे पहा मित्रांनो नंबर इज इवन, हा नंबर सुद्धा सांगतो तो मित्रांनो. किती नंबर मोठा टाकू द्या तुम्ही, नंबर इज इवन आहे का ऑड आहे ते तुम्हाला सांगून देईल मित्रांनो. तर ते कसं, आता पहिल्यांदा आपण व्हॅल्यू काय टाकली ती आता आपण हँड करून बघूया. आपण असे कोणतेच प्रोग्राम असे डायरेक्ट एक्सप्लेन करून तुम्हाला सांगत नाहीत, आपण ते स्वतः एक्सप्लेन करून सांगतो तुम्हाला. डायरेक्ट असे कोणताच प्रोग्राम मी तुम्हाला समजून सांगत नाही. नम हा व्हेरिएबल बनविला आपण. हे तर हेडर फाइल्स इन्क्लूड केल्या मेन फंक्शन मध्ये. नम हा व्हेरिएबल बनविला. नम वरती व्हॅल्यू काय टाकली आपण? व्हॅल्यू काय टाकली होती आपण? 8 टाकली होती. नम वरती व्हॅल्यू काय टाकली होती आपण युजरनी? म्हणजे आपण 8 टाकली होती. 8. इथं कंडिशन काय आहे? नम कंडिशन लिहून घ्या आधी. नम मॉड्युलस 2 इक्वल टू 0. मोठी लट कंडिशन आहे, हे आधी तुम्ही बघितली नाही म्हणून काही टेन्शन घेऊ नका. इथं पहा काय झालं, नमची व्हॅल्यू काय? व्हॅल्यूज ठेवा आधी, व्हेरिएबल वरती व्हॅल्यूज ठेवा. व्हॅल्यूज जिथं जिथं आहे तिथं व्हेरिएबल वरती व्हॅल्यूज ठेवून द्या. हे इक्वल टू 0. आधी हे चेक करायचं मित्रांनो. हे आपल्याला कसं होईल ते माहित नाही मित्रांनो, कसं होईल त्याची गरज नाही. आपल्याला फक्त लॉजिक इम्प्लिमेंट करता आलं पाहिजे. तुम्हाला जर एकदा समजलं की हे असं वापरते तर तुम्ही नेहमीच असं वापरायचं मित्रांनो. एकदा जर समजलं की तुम्हाला तसं वापरते, मॉड्युलस जर इक्वल टू 0 असला तरच व्हॅल्यू असं हे लॉजिक असतंय. तर लॉजिक जर तुम्हाला एकदा समजलं तर तुम्ही हेच लॉजिक वारंवार वापरून असे फाइंड आउट करू शकता. तर मित्रांनो इथं पहा, आता मी इथं पहा 8 मॉड्युलस 2. 8 मॉड्युलस 2 म्हणजे काय? 2 नी 8 ला डिवाइड होणार. 2 नी 8 ला डिवाइड होणार. 2 1 जा 2, 2 4 जा 8. 2 नी 8 ला डिवाइड झालं. मग परफेक्ट डिवाइड झालं का? हो परफेक्ट डिवाइड झालं. जर इथं 11 असतं तर मित्रांनो आपण 11 टाकली होती नंबरची व्हॅल्यू. एकदा 11 टाकली होती आपण नंबरची व्हॅल्यू. जर इथं 2 इथे काय होतं? 11 मॉड्युलस 2 होतं. 11 मॉड्युलस 2 होतं. हे मॉड्युलस ऑपरेटर आहे. 2 होतं तेव्हा काय झालं मित्रांनो? अरे ते गेलं. पहा मी परत लिहितो. नम मॉड्युलस 2 इक्वल टू 0. इथं 8 व्हॅल्यू टाकली होती मित्रांनो आपण. 8 व्हॅल्यू टाकली होती. 8 मॉड्युलस 2 इक्वल टू 0 असं टाकली होती. इथं 11 टाकली होती मित्रांनो. एक 11 एक व्हॅल्यू टाकली होती. 11 मॉड्युलस 2 इक्वल टू 0. तर पहिल्यांदा ही पहा व्हॅल्यू. 2 नी 8 ला डिवाइड होईल का? हो. 2 1 जा 2 4 जा 8. म्हणजे ही परफेक्ट डिव्हिजन होईल. परफेक्ट डिव्हिजन झालं म्हणजे रिमाइंडर काय येते? परफेक्ट डिव्हिजन झाल्यावर जर 2 नी 8 ला डिव्हिजन झाल्यावर रिमाइंडर काय उरते? 0. म्हणजे याचा आन्सर या 2 डिवायडेड बाय 8 चं आन्सर काय आलं? 0 आन्सर आलं. आणि हे ॲज इट इज समोरचं. म्हणजे 0 इक्वल टू 0 म्हणजे 0 हा 0 इक्वल टू ऑपरेटरचं काय मिनिंग होतंय? हे राईट साईडची व्हॅल्यू, ही राईट साईडची व्हॅल्यू आणि लेफ्ट साईडची व्हॅल्यू या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का चेक होतात. ह्या दोन्ही व्हॅल्यू सारख्या आहेत का? ही 0 आणि ही बी 0 हे दोन्ही सारख्या व्हॅल्यू आहेत म्हणल्यावर काय होणार?
ही कंडिशन ट्रू होणार. ही कंडिशन ट्रू झाल्यावर हे एक्झिक्यूट होणार, नंबर इज इव्हन. आणि इथं पहा मित्रांनो, जेव्हा आपण 11 व्हॅल्यू टाकली होती, जेव्हा आपण 11 व्हॅल्यू टाकली होती, आता हे पहा 11 व्हॅल्यू टाकली होती. आता मी इथं कॅल्क्युलेटर उघडून दाखवतो तुम्हाला. इथं पहा 11 डिवायडेड बाय 11 मॉड्युलस 2 करू आपण. 11 डिवायडेड बाय 2 करू आपण. आन्सर काय येईल? 5.5. म्हणजे परफेक्ट डिव्हिजन आहे का? नाही. म्हणजे हे काय नंबर झाला? ऑड नंबर झाला. हा झाला ऑड नंबर मित्रांनो. म्हणजे 11 हा ऑड नंबर आहे. तर परफेक्ट डिव्हिजन झालं का? नाही. पॉइंट मध्ये व्हॅल्यू आली म्हणजे हिचं काहीतरी रिमाइंडर आला असेल ना. रिमाइंडर म्हणजे कोणतं तुम्हाला समजायला का मित्रांनो? आपण आधी असं डिव्हिजन करीत होतो 2, 11. हे काय झालं? 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 5 जा 10, 2 5 जा 10 म्हणल्यावर 2 5 जा 10, 10 लिहिलं. रिमाइंडर काय आला? 1. रिमाइंडर काय आला इथं? 1. आन्सर काय आलं? रिमाइंडर इथं आला ना 1. रिमाइंडर आला ना 1. पहा इथं 11 ला डिवाइड करताना रिमाइंडर काय आला? 1. मग 1 इक्वल टू 0. 1 इक्वल टू 0 आहे का? इक्वल टू या ऑपरेटरचा अर्थ काय आहे मित्रांनो? समजलं ना तुम्हाला? या इक्वल टू ऑपरेटरचा काय अर्थ? म्हणजे ही व्हॅल्यू, लेफ्ट साईडची व्हॅल्यू ही राईट साईडच्या व्हॅल्यूला इक्वल आहे का? म्हणजे लेफ्ट साईडची व्हॅल्यू आणि राईट साईडची व्हॅल्यू सेम आहेत का? नाही. इथं नाही. म्हणजे ही कंडिशन काय झाली? ही सगळी कंडिशन काय झाली? मग फॉल्स झाली. आणि फॉल्स झालेली कंडिशन काय करते? मग एल्स एक्झिक्यूट करते. मग जर ऑड नंबर असेल तर ते हे एल्स एक्झिक्यूट होणार. आणि इथं आपण मग काय केलं तर 2 ला 8 नी डिवाइड केलं, 8 नी. तर मग 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 3 जा 6, 2 4 जा 8, 2 4 जा 8. इथं काय झालं तर 4 आणि इथं काय झालं तर 8, 2 4 जा 8 असं. मग रिमाइंडर काय आलं तर मित्रांनो? रिमाइंडर काय आलं तर 0. रिमाइंडर 0 आलं ना. 11 मधून 10 गेल्यावर 1 राहते. इथं रिमाइंडर काय आलं? 1. आणि इथं 8 मधून 8 गेल्यावर 0 राहील. इथं रिमाइंडर काय आलं? 0. म्हणजे हे परफेक्ट डिव्हिजन झालं ना मित्रांनो. आणि मग 0 इक्वल टू 0 झालं तिथं पहिल्या एक्झाम्पल मध्ये. मग आपलं काय आलं? ही कंडिशन काय झाली? ट्रू झाली. आणि कंडिशन ट्रू झाली तर म्हणून नंबर इज इव्हन ह्या एक्झिक्यूट झालं या कंडिशनसाठी. नंबर इज इव्हन एक्झिक्यूट झालं या कंडिशनसाठी. आणि ही कंडिशन फॉल्स झाली कारण इथं रिमाइंडर पहा. रिमाइंडर काय आलं? 1. ऑड नंबरला डिवाइड केल्यानंतर रिमाइंडर 1 आलं म्हणून इथं कंडिशन काय झाली? फॉल्स झाली. फॉल्स झाल्या कोणतं एक्झिक्यूट झालं? हे एक्झिक्यूट झालं. तर होप की तुम्हाला समजलं असेल मित्रांनो. जरी नाही क्लिअर झालं तरी पुढच्या एक्झाम्पल जर आपण आणखीन पुढचे लेक्चर्स टाकणार आहोत. असेच इंटरेस्टिंग लेक्चर येण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि जास्तीत जास्त मुलांपर्यंत शेअर करा. आपण फ्री एज्युकेशन देतो या सी लँग्वेजचं या सेमिस्टरसाठी. तर होप की तुम्हाला सर्व समजलं असेल. बाय बाय.